तर ऐकलं तुमच्या घरी सुद्धा बरेचसे तमाशा काम करणारे कलाकार वगैरे येऊन गेलेले आहेत. तसंच एक असा प्रसंग मला कळाला की आपण प्रेक्षक म्हणून तमाशा पाहायला आवड आहे म्हणून तुम्हाला तमाशाची आवड आहे म्हणून तुम्ही एक ठिकाणी प्रेक्षक म्हणून पाहायला गेला होता. तमाशामध्ये डायरेक्ट कामच केलं, ते कसं? आता त्याचं काय झालं, आम्ही ह्या भांगलं इंद्र दरबारच्या साठीच त्या नर्तकी संगीता माळिक यांच्याकडे गेलो होतो. माझ्याबरोबर DS टेलर, रंगनाथ वैद, मी आणि किशोर गागरे असे आम्ही 4 जण गेलो. आणि मग त्यांचा तमाशा वावी तालुक्यात, सिन्नर तालुक्यात, वावी तालुक्यात नाही, वावी जवळ सिन्नर तालुक्यात माराळ म्हणून गाव आहे. तिथे खंडोबाची जत्रा असते. खंडोबाची फार मोठी यात्रा असते आणि त्यांच्या पंचक्रोशीत ती फार मोठी यात्रा आहे. आणि त्या यात्रेला संगीता माडिकचा तिचा स्वतःचा तमाशा होता. तो तिथे दिलेला ओपन खेळ दिलेला होता. त्या ओपन खेळला ते म्हणजे आता तुम्ही आले तर आज तमाशा पाहून जा. आता रंगनाथ आणि DS टेलर त्यांना काम होतं त्यामुळे ते काही थांबले नाही आणि ते निघून शिर्डीला आले. किशोर गागरे आणि आम्ही थांबलो. त्यांच्या गाडीत बसून आम्ही ते माराळला गेलो. त्यांचं स्टेज लावलेलं, गेट लावलेलं, तंबू सगळं लावलेला होता. ओपन खेळ होता आणि गाड्या त्यांच्या 2 आल्या. तिसरी गाडी यायची वाट बघत होते. 8 वाजले रात्रीची. गाडी काय आली नाही. त्यावेळेस छोटे मोबाईल, त्याच्यावर फोन. आमची गाडी फेल झाली बेल्ल्याच्या आणि याच्यामध्ये आळे फाट्याच्या मध्ये गाडी फेल झाली. आम्हाला यायला काही साधन नाही, आम्ही काही येऊ शकत नाही. आणि त्या गाडीत नेमकं त्यात काम करणारा कलाकार म्हणजे सरदार आणि मावशी असे 2 कलाकार होते तिथे त्याच्यात. आणि मग ते कलाकार नाही तर तमाशा चालू होऊ शकत नाही. मग त्यांचे जे मॅनेजर होते तमाशाचे, भास्करराव झुवारगावकर, ते म्हणे, तात्या तुम्हाला आम्हाला मदत करावी लागते. तुम्ही आज जर आम्हाला मदत केली नाही तर गावकरी आम्हाला मारल्याशिवाय हाणल्याशिवाय जाऊ देणार नाही. म्हणजे काय झालं असं? आणि अहो म्हणे त्या गाडीत आमचा सरदार आहे, मावशी आहे म्हणे, ते 2 नाही आले तर आम्ही तमाशाच चालू करू शकत नाही. म्हटलं मग आता आम्ही काय करायचं? म्हणे आता आम्हाला गण येत होता. मी मावशीचं काम करत होतो आमच्या भांगलं इंद्र दरबारमध्ये, त्यामुळे त्याला माहित होतं. मग ते म्हणजे तुम्हाला इथं आमच्या तमाशाला उभं राहावं लागलं. मग नाईलाज झाला. म्हटलं आता एवढ्या मोठ्या यात्रेच्या ठिकाणी त्यांचं राहाडा होण्यापेक्षा म्हटलं हो ठीक आहे राहतो आम्ही. किशोरला म्हटलं, किशोरनी होकार दिला. म्हणजे सरदार म्हणजे काय करायचं? अहो काय नाही, गण म्हणायचं म्हणे. गण म्हणायचा, कृष्णाची ओळख सांगायची, त्याला सरदार म्हणायचं. ठीक आहे म्हणे, करतो म्हणे मी. मग मी तर मावशीचं काम करतच होतो त्यामुळे माझा काही प्रश्नच नाही राहिला. आणि मग त्यांनी पुकारलं. नाटक म्हणजे तमाशा चालू झाला. त्यांना मी सांगितलं की हे माझ्या मावस भाऊचं गाव आहे तिथं निराळं म्हणून. आता जवळ निराळ माराळ गाव जवळ, तिथे त्यांचे भाऊ पाहुणे रावळे आमचे तिथे येतील म्हणून तमाशा. तर तिथं फक्त तात्या गोंदकर म्हणून मला हाक मारा स्टेजवर. जेव्हा बातवणीच्या टायमाला तात्या गोंदकर म्हणा किंवा तात्या शिर्डीकर म्हणा. गणपत तात्या म्हणू नका, काही नका म्हटलं. तात्या शिर्डीकर म्हटलं तरी पुष्कळ झालं म्हटलं. मग तमाशा सुरू झाला. किशोरनी गण गायला सगळं झालं. मग कृष्णाचं ते झालं सुरू. मुजरेची गवळण झाली, हळीची गवळण झाली आणि मग कृष्ण आडवतो. आणि मग त्यांनी सांगितलं नाही, हळीची गवळण झाल्यानंतर मग बाजारला जायचा कार्यक्रम असतो तमाशातला. मग त्यांनी चला बाजारला तयारी झाली का? म्हणजे आपल्याकडं म्हातारी जुना खूप पाहिजे म्हणे. म्हातारी नाही आली तर आपल्या मेळ्याला काय अर्थ राहील म्हणे. खूट नाही जुना तर मेळा सुना. म्हणून मग म्हातारीला हाका मारली. म्हातारी म्हणून मी नाचत स्टेजवर गेलो. त्या मुली सगळ्या नवीन, त्यांना मावशी कोण माहितच नाही. बरं आम्ही कोणत्या तमाशात काम केलेलं नाही, कारण एका तमाशातले माणसं दुसऱ्या तमाशात माहित असतं कोण कुठं काम करतं काय करतं. पण आम्ही कोणत्याच तमाशात काम केलं नाही म्हणजे नवीन मावशी कशी काय आली. पण जेव्हा तिथे एंट्री केली आणि संपूर्ण सवाल जबाब सगळं परफेक्ट झाले, मग सगळ्यांना पटलं की हे झालं. आणि अशा प्रकारे तो आम्ही तमाशा त्यांचा पूर्णत्वाला केला. म्हणजे त्याच्यात गणगवळण झाली, बतावणी झाली. बतावणीत सुद्धा आम्ही काम केलं. बतावणीमध्ये विनायक माडिक म्हणजे संगीता माडिकचा भाऊ, आज तो मोठा कलाकार आहे, तो पण होता.
मग तो आणि मी असं आम्ही दोघांनी बतावणी केली. त्याच्यानंतर मग वगनाट्य केलं. वगनाट्यामध्ये किशोर कागऱ्यांनी काम सुद्धा केलं. त्यांना एक कलाकार कमी पडत किशोर कागऱ्यांनी केलं. अशा प्रकारे त्यांच्या ते यात्रा आम्ही साजरी केली. म्हणजे थोडक्यात त्यांचं संकट तुम्ही ते निभावून नेलं. निभावून घेतलं. सर, कुठल्याही नाटकाचं जर सादरीकरण करत असेल तर त्याची अगोदर स्क्रिप्ट तयार होते, त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस चालू होते, रंगीत तालीम ज्याला आपण म्हणूयात, आणि त्याच्यानंतर मग ठरलेल्या वेळेत ते नाटक सादर केलं जातं. पण तुम्ही संस्थांमध्ये कार्यरत असतानाही अचानक संस्थांनीच तुमचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यावेळेस झालेली तुमची गमती जमती त्याबद्दल सांगा. संस्थांचे त्यावेळेचे अध्यक्ष दम सुक्तनकर त्यांनी ठरवलं की आपल्याला कर्मचाऱ्याचे गॅदरिंग घ्यायची. आणि मग त्यासाठी आम्ही 2 महिने एक नाटक बसवलं. सायलेन्स खटला चालू आहे. त्याच्यात स्वतः स्मिता जयकर, जयकर साहेब, दम सुक्तनकर साहेब, डॉक्टर पितांबरे, किशोर गागरे, मी, अजून एक कुलकर्णी म्हणून एक क्लार्क, असे आम्ही एवढे त्याच्यात काम करत होतो. आणि मग ते नाटकाची प्रॅक्टिस झाली, सगळं झालं. नाटक एक तारीख ठरली, त्या तारखेला नाटक करायचं ठरलं. तशा पत्रिका छापल्या संस्थांनी आणि त्याच्याच खाली सायलेन्स खटला चालू आहे, या नाटकानंतर नाट्यरसिक संचाचं पण एक नाटक होईल अशी त्यांनी टीप टाकली. आणि पत्रिका वाटल्या. पत्रिका कधी वाटतात? 2 दिवस आधी, 2-3 दिवस आधी पत्रिका वाटतात. पत्रिका दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पाहण्यात आली. अरे इथे तर आपलं नाव टाकलेलं, आपण तर काहीच केलेलं नाही. आमच्या नाट्यरसिक संचाच्या मनी नाही, ध्यानी नाही. आता आम्ही त्या सायलेन्स खटला चालू आहे याच्यात काम करत होतो, त्यामुळे आमचा तो भाव वेगळा होता. पण आता आपलं नाव टाकलं, मग आपल्याला तर काहीतरी करणं भाग आहे. आमचे सर, मेरान सर म्हणे आता काय करायचं? 2 दिवसात काय करणार? गणपत तात्या आता काय करायचं? म्हटलं सर करू, म्हटलं आपण काहीतरी करू म्हटलं. आणि आपल्याकडं म्हणजे आहे म्हटलं आमच्याकडे भांडवल, करू म्हटलं. काय करणार? मग त्यांना कथानक सांगितलं आणि त्याच्यावर मग असं कधी घडलं नाही, म्हणजे असं कधीच घडू शकत नाही की एका दिवसात नाटक तयार करून दुसऱ्या दिवशी नाटक चालू करायचं म्हणून आमच्या नाटकाचंच नाव ठेवलं. असं कधी घडलं नाही. आणि मग ते नाटक आम्ही एका दिवसात बसवलं आणि दुसऱ्या दिवशी सादर केलं. ते नाटक लोकांना इतकं आवडलं का बस. त्या नाटकाचं कथानक फार विचित्र आहे. एक थोडक्यात त्याची गोष्ट सांगतो. एक 3 दोस्त असतात, म्हणजे गावाने टाकून दिलेले, होपलेस म्हणून बाजूला केलेले, काही कामाचे खोडकर मुलं, थोडक्यात खोडकर. मग त्यांना कोणी काम देत नाही, काही नाही. ते म्हणजे आपण आता गावात उपयोग नाही, गाव सोडून जाऊ म्हणून ते गाव सोडून निघतात. एका चालत्या एका गावात त्यांना भूक लागते म्हणून एका दुकानात जातात. त्या दुकानातून त्याने काहीतरी वस्तू घेतात. ते वस्तू व्यवस्थित घेत नाही आणि त्याच दुकानदाराच्या बायकोकडं ती सगळ्या घेतलेल्या वस्तू शिजवायला देतात, तयार करायला देतात. की बाई आम्ही वाट सुरू आहोत, आम्हाला एवढे तयार करून घाल. ती बाई पण फार चमत्कारिक असते. आता हे जे वाट सुरू असतात 3 जण दोस्त, यांना माहित नसतं ह्या दुकानदाराचं त्याचा काही संबंध आहे म्हणून. आणि मग जेव्हा जेवण तयार होतं, तिने सांगितलं 1 तासाने जेवायला या. मग ते सांगते 1 तासाने जेवायला येतं. एक जण जातात, ती त्यांना जीव घालतच नाही. ती प्रत्येकाला सांगते, ती जेवायला ताट वाढून देते संपूर्ण भरलेलं आणि सांगते की मला एक अशी गोष्ट सांगा का ही कधी पूर्वी घडलेली नाही, आता घडत नाही आणि पुढे घडणार नाही, अशी गोष्ट सांगत आहो, पोटभर जेवा. पण अशी गोष्ट सांगणं अशक्य. पहिला तो त्याला काडी देते, तो उपाशीच येतो, काडी देते, दात कोरीत तो दोस्तांकडे येतो. आता त्याला दम दिला, सांगायचं नाही की मी उपाशी आलो म्हणून. त्यांना सांगायचं मी पोटभर जेवून आलो म्हणून. तो तिथं जातो, खोटे ढेकर देतो, मी पोटभर जेवून आलो म्हणून सांगतो. कारण त्याची आबरू जायची पाळी असते, त्यामुळे तो मग दुसरा नंबर येतो, त्यालाही तीच परिस्थिती, तो तसंच करतो, ढेकर देत जातो. आता 3रा नंबर येतो, त्याला तो चॅप्टर असतो, काहीतरी कुठेतरी माझी शिकलेली आहे, हे लोक काही जेवलेले नाही. त्याला जेव्हा समोर वाढतात आणि हीच गोष्ट सांगते का अशी गोष्ट सांगा मागं घडलेली नाही, आता घडणार नाही, पुढे घडणार नाही. आणि मग तो सांगतो बाई आता काय गोष्ट सांगू म्हणे. आणि मग तो खोटच काहीतरी नाटक रचितो.
काही आम्ही त्या दुकानातून घेतलो. ते दुकान पुढे एक बाई आली, तो दुकानदार दुकान बंद करून गेला. त्या बाई संग कुठे गेला म्हणे, हे ऊसाच्या मध्ये गेला. असं का म्हणे. बरं, त्या गावात ते दुकान एकच असतं, त्या बाईच्याच नवऱ्याचं असतं. तिला लगेच संशय येतो का आपला नवरा कोणतरी बाई बरोबर गेला. ती त्याला म्हणते, भाऊ इथं सगळं वाढलेलं आहे, तू जेव, मी पाहते म्हणे. आणि ती बाई निघती, त्या तो ऊसाकडे गेला म्हणून तिकडे पाहायला जाते. ती तिकडे पाहायला गेली, तिचा नवरा घरी येतो. ते हे आपल्याकडून सामान घेतलेले मासे तिथे जेवत असलं. ते म्हणते, का रे तू कसं काही इथं जेवतो, माझी बाईक कुठे. अरे बापरे म्हणे, तुमची बाईक होती का. अरे 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 पाप झालं म्हणे, उगाच इथं जेवायला आलो म्हणे. काय झालं काय. म्हणे ती बाई, एक माणूस आला आणि त्याच्या मोटरसायकलवर बसून गेली ना म्हणे. कुठे, त्या ऊसात गेली. म्हणजे ती बाई आधी गेलेली असती, तिच्या नवऱ्याला नंतर पाठवतो. आणि त्याच दिवशी त्या मुलीचे आई वडील तिला भेटायला म्हणून येतात. त्यांचा एक लहान मुलगा असतो, तर तो तिथं खेळत आलेला असतो. तो बाहेर निघून जातो जेवत असताना. तो बाहेर गेलेला हा जेवत असतो, त्याला काही घेणं नसतं मुला सांग. त्या मुलीचे आई वडील येतात. तो पाहता हा परका माणूस इथं जेवतो कसा. मग त्याला सांगतात, अरे बाबा तू इथं काय करतो. म्हणतो, काय करता आता, नाहीला झाला, आता पोटाला भूक लागली, आता काय करणार, नाही खाणार तर वाईट घटना झाली. आणि काय झालं. म्हणे ह्या बाईचा पोरगा वारला म्हणे, ते पोराला तिकडे गेले याच्यात घेऊन ऊसाकडे. ते म्हातारा मते दोघं रडत त्या ऊसाकडे जातात. ते जातात तिथं. हे आता इथं नवरा बाबा तिथे आधी गेलेले असतात, त्यांची भांडण चालू राहतात. काढतं ऊसातला कोण येतो बाहेर. तर ती बाई म्हणते, ती बाई त्याला म्हणते, आधी तू काढ, ती कोण आहे बाहेर. ते म्हणतो, आधी तू काढ. ते होते, आधी तू काढ. यांचे चाललं असं भांडण. तेवढंच यांचे आई बाप तिथं जातात. ते म्हणतात, अरे नका नका काढू, त्याला बाहेर काढू नका, जाऊ द्या, जे झालं ते झालं, त्याला आता तसंच राहू द्या. हे दोघे चाट पडतात, काय रे हे असं काय म्हणून राहिले. आम्ही काय म्हणतो, हे काय म्हणतो, म्हणजे तुम्ही यांच्या ज्यांना कळत नाही. मग ते त्यांच्या आई बापाला, हे काय तुम्ही असं काय बोल राहिले. म्हणजे काय झालं. म्हणे तो माणूस तिथे जेवत होता, त्यांनी सांगितलं असं असं पिंट्या वारला, त्याला तुम्ही मोठमाती द्यायला येतात. पण त्यांनी असं सांगितलं. म्हणजे हा. मग तो नवरीचं, तू कसे. म्हणजे मला त्यांनी सांगितलं का तुम्ही एका बाईला घेऊन आले म्हणून मी तुम्हाला पाहिलं. असं मला त्यांनी सांगितलं तू एका माणसाला घेऊन. अरे म्हणे असं आहे का. त्यांनी आपल्याला सगळ्यांना हे केलं म्हणून ते परत घरी येतात, त्याला मारायला लागतात. मग तो त्यावेळेस सांगतो, बाई तुम्ही सांगितलं होतं काही एक अशी गोष्ट सांगा ती कधी मागे घडली नाही, आजही घडत नाही आणि पुढे घडणार नाही. मग अशी गोष्ट सांगितली म्हणजे मी तुम्हाला. मी तर आमचं नाटक संपतो. वा वा वा, छान, एकदम सुंदर कथानक. म्हणजे तुम्ही चालू चालू ते कथानक जमवलं आणि त्याच्यावर तुम्ही नाटक सादरीकरण केलं. वा वा, छान. तुमच्या ह्या नाटकाच्या प्रवासामध्ये असंख्य गमती जमती मला ऐकण्यात आल्या. त्यापैकी एक नांदुरकीच्या नाटकाची काहीतरी एक गंमत होती, ती सांगा. त्या वर्षी आमचं आणीबाणी होती. आणीबाणीच्या काळात आम्ही पुढारी भोळा आणि लफडी सोळा हे नाटक बसवलं आणि ते नाटक खूप गाजलं. त्या नाटकाला आमचा पोलीस बंदोबस्त राहायचा. अरे बापरे. त्या नाटकाला आम्हाला परवानगी आणावं लागली, सेन्सर सर्टिफिकेट आणावं लागलं. त्याच्यानंतर ते आमचे प्रयोग जिथे जिथे ठेवलेले होते त्यांना ते दाखवल्यानंतर आमचं ते नाटक सादर करण्यात आम्हाला पोलीस बंदोबस्त राहायचा आणि ते नाटक खूप गाजलं. मग आमच्या शिर्डी गावाजवळ एक नांदुरकी म्हणून एक छोटस, त्यावेळेस आता गाव मोठं झालंय, तेव्हा छोटच गाव होतं, लाईट नाही गावात त्यावेळेस. ते म्हणे बा आमच्याकडे तुम्ही एवढे नाटके सगळीकडे केले, आमच्याकडे करा. बरं तिथं स्टेज नाही त्या नांदुरकीला. ते म्हणे आमची इच्छा, आम्ही सगळं काहीतरी करतो म्हणे, मग तिथं नाटक करा म्हणे. आम्ही म्हटलं चला, खेड्यातलं त्यांचं तरी हाऊस कोणी करायची म्हणून. बरं, अर्थ अर्जन हा आमचा प्रश्नच नव्हता. आम्ही या कलेसाठी वाहून घेतलेले लोक, याच्यातून आम्हाला काही प्राप्ती होईल, अर्थार्जन होईल हा आमचा प्रश्न नव्हता. त्यांना आम्ही कबूल केलं. त्यांनी आम्हाला ट्रॅक्टर पाठवलं घ्यायला. त्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही सगळे फ्लॅट बीट सगळे टाकले. तिथे गेलो. त्यांनी तिथं पत्रा, काही ठिकाणी पलंग आणि अशा प्रकारे त्यांनी ते स्टेज तयार केलं होतं. त्यांनी ते स्टेज असं तयार केलं, पण गावात लाईट नाही. तर आज जे श्रीकृष्ण मंदिर आहे तिथं आज जाण्यासाठी पूल आहे. त्या काळी तो पूल नव्हता. आमचं ट्रॅक्टर साकुरीच्या रोडने गावात गेलं. आज तिथं पूल आहे आणि आजही तिथे द्राक्षाची बाग आहे. त्यावेळेस तिथे द्राक्षाची बाग होती. तिथे एक गिरणी होती. त्या गिरणीवरून त्यांनी लाईट
नांदुर्की गावात नेली. त्या लाईटसाठी आता तेव्हा एवढी केबल कोणाकडे राहायची, मग ज्या ज्या ठिकाणी पाऊल वाट राहायची लोकांना जाण्या येण्याची, त्या त्या ठिकाणी 2-2 माणसं बसलेले आणि हळू जा, इतर वायर आहे. आणि काही ठिकाणी मग तिने साधे तारेवर तिने ती नेली, करंट नेला आणि तिथं पहार ठोकली. पहार ठोकून तिथं आर्थिंग तयार केली आणि अशा प्रकारे तिथं ते नाटक सादर केलं. ते नाटक सादर करताना आता पत्र्याचं स्टेज कुठंतरी आर्थिंग लीक झाली. आमच्या त्या नाटकात दरोडेखोराचं काम अशोक बनसोडे म्हणून करीत होता. तर तो पाटलाचा पाय तोडायला येतो आणि त्याचं म्हणणं होतं, आता त्याचं डान्स बिन्स सगळे होते, त्यामुळे ते डान्सरच्या टायमाला लाईटिंग बिटिंग लावायचो. त्याचं म्हणणं होतं की माझ्या टायमाला तुम्ही लाईटिंग का लावित नाही. मग त्या टायमाला तिथं आम्ही लाल लाईटिंग लावली त्याच्यासाठी आणि ते एकदम गडबडला. तो गडबडला, त्याचा पाय त्या पत्र्याच्या एका बाजूला पडला. तिथं आर्थिंग थोडी कट झालेली होती. त्याला शाबासला तो इतका जोरात पळाला, लोकांना वाटलं हा दरोडेखोर आहे. इतक्या जोरात पळाला, लोक हास्य झाला. तो नंतर परत तो सीन कंटिन्यू केला. अशा प्रकारे लोकांना कळलं नसेल की काय नेमकं हा कशामुळे पळाला, हातात पाय कापायला आला होता. नंतर मग तो सीन कंटिन्यू केला आम्ही. अच्छा सर, तुमच्या नाटकाच्या प्रवासामध्ये बहुतांशी कलाकार काम करतात, पडद्यामागेही काही कलाकार काम करतात. पण मला असं ऐकण्यात आलंय की शिर्डीतील काही नामचीन लोक सुद्धा त्यांना नाटकाची केवळ आवड म्हणून तुम्हाला मदतीसाठी, ते तुम्ही ज्या ठिकाणी नाटक सादर करतात तिथे येऊन तुम्हाला ते मदत करायची. तर मग ते कोण होते आणि त्यांनी कशा प्रकारची मदत केली होती हे सांगा. अहो, स्टेजवरच्या कलाकारापेक्षा स्टेजवरच्या मागचे जे कलाकार आहेत त्याच्यावर संपूर्ण नाटक अवलंबून असतं. हे आज प्रेक्षकांना सांगायला काही हरकत नाही का जे स्टेज पुढे जे काम करतात त्याच्या पाठ्यामागं एका एका व्यक्तीमागं 10-10 लोकांचा हात असतो. त्यावेळेस ते स्टेजवर येऊ शकतात. तर त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही कलाकार पुढं काम करू शकतो. आणि अशासाठी फार मोठं टीमवर्क लागतं. त्यासाठी आमच्या नाट्यसंस्थेचे काही संबंध नाही, परंतु आवड म्हणून भागवतराव तांबे, त्याच्यानंतर एक रामचंद्र कोते म्हणून होते, म्हातारे होते पण त्यांना आवड, ते आमची गाडी निघली की येऊन बसायचे. रामचंद्र कोते म्हणून संस्थांमध्ये शिपाई होते, आमची गाडी निघली की ते येऊन बसायचे. भागवत तांबे, त्याच्यानंतर अजून पुष्कळ लोक आहे असं आता एवढे नाही आठवत, पण ते यायचे आणि जे नाही ते काम ते संपूर्ण करायचे. म्हणजे एका ठिकाणी आमचा श्रामपूरला कार्यक्रम होता. म्हणजे बाल गणेशोत्सव बाल गणेशोत्सव मंडळ आणि भल्ला म्हणून तिथे एक मोठे व्यापारी आहे, त्यांचं ते गणेश मंडळ आजही ते आहे आणि त्यांनी आमचा कार्यक्रम ठेवला होता. आता त्यांनी त्यांचं नेहमीप्रमाणे स्टेज बांधलं. आमचे फ्लॅट झाले 10 फुटी, त्यामुळे ते स्टेज आमचे फ्लॅट लावते ना वर, तर सर्व्हिस लाईनची तार गेलेली. अशा वेळेस भागवतराव तांबे वर चढले आणि संपूर्ण पत्रे काढले, एवढं कशाला काही धक्का न लागू देता, आणि त्यावेळेस आमचं सेटिंग तिथं उभं राहिलं. म्हणजे असे पुष्कळ लोक असायचे. आम्हाला प्रत्येक दिवशी वेगवेगळे लोक यायचे, आम्हाला मदत करायचे. सर, तुम्ही असंख्य विनोदी नाटकं वगैरे केलीत, त्याबरोबर काही पौराणिक पण नाटकं केली. पण त्यांची नावं मला सांगा आणि त्यांच्या काही गमती जमती असेल तर तेही सांगा. तर पौराणिक नाटकामध्ये आम्ही पहिलं केलं सुभद्रा हरण. सुभद्रा हरण हे कृष्ण, अर्जुन, बलराम यांची कथा आहे. सुभद्रेचं लग्न दुर्योधन बरोबर ठरलेलं असतं आणि सुभद्रेला ते काही नको असतं, आणि मग बलरामचं म्हणणं असतं ते माझा शिष्य आहे दुर्योधन, त्याला द्यायची. पण कृष्णाचं म्हणणं असतं तर सुभद्रा ही अर्जुनाला द्यायची. मग ते सुभद्रेला ते पळून नेतात आणि त्याचं लग्न अर्जुन संघ लावतात. ही कथा त्या पौराणिक याच्यात आहे. ते आम्ही हे त्या कथेला काही बाद न लागता जरा कॉमेडी करून लोकांपुढे सादर केली. त्यावेळेस त्या ड्रेपरी वगैरे मिळवायला काही अडचणी वगैरे निर्माण झाल्या असतील ना, कारण शिर्डी त्या काळात खेडेगाव होतं. हो, मग ते कसं उपलब्ध केलं? त्यावेळेस जेव्हा सुभद्रा हरण आम्ही पहिला प्रयोग केला तेव्हा संपूर्ण
ड्रेपरी आम्ही मुंबईवरून आणली. आणि मग सुभद्रा हारांचा प्रयोग आम्हाला परत मग गणपती नवरात्रात करायचं ठरलं. म्हटलं आता हे भाड्याचे आपल्याला काही परवडणार नाही. मग रंगनाथ आणि त्याच्यावर कोण पाठवलं होतं, हा रंगनाथ वैद्य आणि किशोर या दोघांना सांगितलं मुंबईला. आता मुंबईच्या संस्थांमध्ये परिचय बऱ्याच लोकांसंग झालेला होता. बाबांचे भक्त होते, कलाकारांचे चाहते होते. मग त्यांना म्हटलं अशी अशी आमची अडचण आहे, आमचे ग्रामीण सगळे कलाकार आहेत, असं नाटकासाठी आम्हाला ड्रेपरी पाहिजे. ते म्हणजे माणसं पाठवून द्या. रंगनाथ वैद्य, किशोर गागरे यांना पाठवलं आणि त्यांनी त्यांच्या पसंतीची ड्रेपरी तिथं खरेदी केली. पण जो माणूस दाखवायला आला त्यांनी सांगितलं याचे पेमेंट मी करणार, आणि त्या ड्रेपरीचं पेमेंट त्या साई भक्तांनी केलं. आणि ती ड्रेपरी आजपर्यंत आमच्याकडे पडलेली आहे. अशा तुमच्या या नाटकाच्या प्रवासामध्ये संपूर्ण तुमच्या घरच्याकडून कसा सपोर्ट मिळायचा? अहो, आता हे माझ्याच बाबतीत नाही, माझी एक पहिली संस्था नाट्य रसिक संच, आणि मी माझ्या कलाकारांसाठी, म्हणजे माझे कलाकार का म्हणतो, कारण त्यांना आमच्या नाटक रसिक संचमध्ये भाग घेता येत नव्हता. ते आमचे नाट्य रसिक संचवाले ते म्हणायचे आपल्यालाच मिळत नाही पात्र, त्यांना घेतल्यावर आम्हाला काय मिळायचं. म्हणून त्यांच्यासाठी मी नवीन संस्था स्थापन केली, कला रसिक. आणि मग कला रसिकचे लोक काय आणि नाट्य रसिकचे काय, सगळ्यांना घरचा सपोर्ट होता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरचा करता होता, तरी त्यांनी घरची जबाबदारी सांभाळून आपलं हौस भागवली, लोकांची करमणूक केली. आणि त्याच्यात सर्वात मोठं योगदान आज सांगायला काही हरकत नाही, त्या माय माऊला काय आमच्या जवळ नाही, पण प्रत्येकाच्या पत्नीनं कधीही असा प्रयत्न केला नाही की बा तुम्ही इतके वेळ कुठे जाता, इतक्या रात्री काय येतात, इतक्या रात्री आल्यावर तुम्हाला जे उठून जेवण वाढायचं, हे करायचं. त्यांनी कधी विचारिनी, म्हणजे मीच काय, कुठल्याच कलाकाराच्या स्त्रीनं पत्नीनं कधी अशी तक्रार केली नाही. हे म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं आहे. वा वा, म्हणजे एकंदरीत घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट मिळायचा. सर, पुढे हळूहळू चालत असताना तुम्ही संस्थांमध्ये, म्हणजे तुमची संस्थांनी जी नाट्यरसिक संच आहे त्यांनी साई चरित्र पारायण सोहळा हा खूप मोठ्या प्रमाणात घेण्याचं ठरवलं. परत त्याच्यामध्ये चित्ररथ वगैरे बनवणे, मग त्या प्रवासाबद्दल सांगा. साई सच्चरित्र हे नाट्यरसिक संचानं चालू केलेलं उपक्रम. याच्या पाठीमागे अशी कथा आहे का आम्ही एक नाटक बसवलं. आता आमची 25-30 वर्षाची एक कला, पण त्या वर्षी ते नाटक आमचं अक्षरशः पडलं. भोवरा हे नाटक आमचं पडलं. आणि हे अपयश आम्हाला का आलं हे आम्हालाही कळलं नाही. व सगळे कसलेले कलाकार, अनुभवी सगळं, पण ते नाटक पडलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, आमचे दिग्दर्शक मिरन सर, हे आम्ही सर्व बाबांचे भक्त, बाबांच्या दरबारात राहणारे, बाबांना प्रश्न केला द्वारकेमध्ये, बाबा असं काय घडलं. मग त्यांना तिथं अनुभूती झाली का आता तुम्ही पारायण करा. आणि त्या काळी फक्त ज्ञानेश्वरीचेच पारायण चालू होते, कुठल्याही कोणत्याही ग्रंथाचं पारायण होत नव्हतं. मग नाट्यरसिक संचानं ठरवलं, मीटिंग घेतली की आपण साई चरित्र पारायण सुरू करू. आणि मग त्यासाठी एक तारीख ठरली की बा एक श्रावण हा महिना, श्रावण शुद्ध प्रतिपदापासून 7 दिवसापर्यंत साई चरित्र पारायण करायचं. आणि याप्रमाणे आमचं ठरलं आणि आम्ही साई चरित्र पारायण सुरू केलं. आता हे आज या वर्षी मी आज जे बोलतो, आज आमचं 31वं वर्ष आहे साई चरित्र पारायण श्रावणामध्ये झालंय. त्यासाठी सुरुवातीला आम्हाला संस्थांनी जागा उपलब्ध करून दिली. पूर्वीचा दीक्षित वाडा होता, त्या ठिकाणी पहिलं प्रसाद भोजनालय होतं, त्या वाड्यात आम्हाला ते पारायणाची जागा उपलब्ध करून दिली. पहिलं पारायण आमचं साईबाबाच्या दरबारात दीक्षित वाड्यात तिथं झालं. अवघे 72 लोक बसलेले होते. आणि मग
त्याच पारायणाचं स्वरूप मोठं मोठं होत गेलं. बरं, आम्ही आमचे नाट्यरसिक संस्थेचे त्यावेळेस 14च मेंबर. पुढं जेव्हा स्वरूप मोठं झालं, मग त्याचा कार्यक्रम आम्ही मग लेंडी बागाच्या दरवाजासमोर तिथं स्टेज करून तिथं पारायण सुरू केलं. हजाराच्या पुढे संख्या गेली, संख्या वाढत चालली. मग आम्ही ठरवलं 5-6 वर्ष झाल्यानंतर किंवा आता 5 वर्ष झाले आम्ही पारायण बंद करतो, असं आम्ही तिथं प्रस्ताव मांडला वाचकांपुढं. वाचकांनी प्रश्न केला का, का बंद करता तुम्ही, आता 5 वर्ष झाले म्हणजे, पण पुढं का बंद करता? म्हटलं आता आम्हाला काही खर्च एवढा झेपत नाही. बरं, आम्ही काही सगळे सदन नव्हतोच, आम्ही म्हणजे नोकर माणसं सगळे. त्यामुळं आम्हाला ते म्हणे, जर आम्ही तुम्हाला मदत करतो, आम्ही मदत देणार आहे, मग तुम्हाला चालू ठेवायला काय हरकत आहे. त्यात पिंपवाडीचे लोक होते, पारायण बसलेले चौधरी पाटील होते नांदुरकीचे, त्यांनी आग्रह धरला ते पारायण बंद करू नका. मग ते पारायण आम्ही कंटिन्यू चालू ठेवलं. आणि त्यांनी आम्हाला न मागता, आजही आम्ही कुणाकडे का हात पसरत नाही, आजही आम्हाला भरभरून मदत मिळते. आणि आज या मितीला या वर्षी साधारण 7,000 लोक पारायणाला बसले होते. आणि मग हे पारायण जसं जसं वाढत गेलं, मग एक एक कल्पना सुचत गेली. मग आम्ही पारायणाचं शेवट गावाच्या ग्रंथाची मिरवणुकीनं करायला सुरुवात केली. मग ते ग्रंथ मिरवणूक करायची म्हटल्यावर त्याच्यावर काहीतरी दृश्य पाहिजे, काहीतरी लोकांना दिसायला पाहिजे. आम्ही चित्ररथ करायचे ठरवले. मग चित्ररथ करायचं म्हटल्यावर मग त्याच्यातून आम्ही कल्पना, साहित्यातले काही प्रसंग घ्यायचे, काही धार्मिक प्रसंग घ्यायचे, अशा प्रकारे ते प्रसंगावर आम्ही चित्ररथ करायचो. आणि मग त्यासाठी आम्हाला मोठं योगदान दिलं कुडाळकर, महेश कुडाळ, आम्ही त्यांना दादा म्हणतो, कुडाळकर दादा, यांनी आम्हाला मोठं योगदान दिलं. तर हे कुडाळकर मुंबईचे राहणारे आणि सिनेसृष्टीत त्यांचं वर्धमान मेकअप सर्व्हिस म्हणून त्यांचं मोठं आजही युनिट आहे. ते स्वतः त्याच्यात कार्यरत आहे. ते युनिट त्यांचा आमचा परिचय झाला. त्यांना आम्ही हा प्रस्ताव मांडला. ते म्हणजे तुम्ही काही काळजी करा, मी ढेपरी सह सामान तिथं आणेन, तुम्ही फक्त सीन निवडा, काय सीन करायचा. आम्ही पहिल्याच वर्षी संत मेळा केला होता. का सगळे संत चाललेले आहेत, ज्ञानेश्वर माऊली, सोपानबाई हे सगळे वर बसलेले आहेत, आणि तुकाराम महाराज हे सगळे संत केले होते पहिल्याच वर्षी. ते सगळ्यांची संतांची ड्रेपरी त्यांनी परत तिथं आणली कुडाळकरचा. आणि त्यांचा माझा परिचय, त्यांचे ते म्हणजे कलाकार आहे. मशिदीत प्रगटला परमेश्वर या नावाचं त्यांनी नाटक बसवलेलं होतं. तर ते त्याचा प्रयोग शिर्डीत पण केला होता. साधारण ती 60 लोकांची टीम आहे. ते पुढे त्यांचे फार मोठी टीम असल्यामुळं नाटक फार त्यांचं एक 30-40 प्रयोग झाल्यानंतर त्यांचं नाटक काय पुढे कोणी घेतलं नाही. त्यामुळे ते नाटक हे झालं. पण त्यांनी पण सुंदर, स्वतः कलाकार असल्यामुळे त्यांना कलाकाराची जाणीव, आणि त्यांनी त्यापासून आजपर्यंत दरवर्षी संस्थांचाही काही नाही आणि नाट्यरसिकचा एक पैसाही घेत नाही, आणि स्वतःच्या स्वखर्चानं येतात, स्वखर्चानं राहतात, संस्थांच्या खोलीत सुद्धा राहत नाही. आणि काय असणारी ड्रेपरी, मेकअप, आता पात्र जास्त असले सगळे मेकअप करायला संपूर्ण टीम तिथून आणतात आणि ते फ्रीमध्ये सर्व्हिस देतात. हे झालं नाट्यरसिक संस्थेच्या पारायणाचं. पण आम्ही ज्या वेळेस नाटक केलं, नाट्यरसिक संचाचे नाटक केलं, कला रसिकचे केलं, आणि ज्यावेळेस त्यांना आम्ही निरोप दिलं की या दिवशी आमचं नाटक आहे, तर त्यांनी त्यांच्या टीम सह तिथं आमच्या मेकअपसाठी हजर झाले. म्हणजे ते आजही येतात. आम्ही त्यांना हाक मारायचा आहोत की ते हजर होतात. म्हणजे आजपर्यंत त्यांनी सर्व्हिस देतात, सर्व फ्री ऑफ कॉस्ट बाबांची सेवा म्हणून ते सहकार्य तुम्हाला दिलेलं आहे. दिलं. वा वा वा.